वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे। मेट्रो वुमन अश्विनी भिडे आता सीएम कार्यालयामध्ये दाखल झाल्यात। भिडे आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रधान सचिव म्हणून ते काम करणार आहेत आणि या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मेट्रो वुमन अश्विनी भिडे आता सीएम कार्यालयामध्ये काम करणार आहेत। भिडे आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रधान सचिव म्हणून काम करणार आहेत। तर अश्विनी भिडेंची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भिडे आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रधान सचिव म्हणून कार्यरत असणार आहेत। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेलेत। गणेश, मेट्रो वुमन अश्विनी भिडे आता सीएम कार्यालयामध्ये काम करणार आहेत, काय अधिक माहिती? फडणवीस यांच्या टीम मध्ये आहे त्या आता अश्विनी भिडे काम करताना पाहायला मिळणार आहे। प्रधान सचिव म्हणून खरं तर ह्या सगळ्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। या अगोदर ब्रिजेश सिंग सध्या प्रधान सचिव होते मुख्यमंत्र्यांचे, मात्र त्यांच्या जागेवर अश्विनी भिडे यांची नियुक्ती केलेली आहे। अश्विनी भिडेंचं जर काम बघितलं असेल तर मेट्रो वुमन कडून त्यांच्याकडे बघितलं जातं, कारण की मेट्रोच्या ज्या अंडरग्राउंड मेट्रो असेल या सर्व मेट्रोच्या कामांची पाहणी सर्वता अश्विनी भिडे यांनी केली होती। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील अश्विनी भिडे यांनी महत्त्वाची जबाबदारी आहे ती पार पाडलेली आहे। त्यामुळे प्रधान सचिव पदावर आहे ते अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मेट्रो वुमन अश्विनी भिडे आता सीएम कार्यालयामध्ये काम करणार आहेत, कारण भिडे यांची नियुक्ती प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे।